लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना न अकरता है, मन का विश्वास रगों में साहस भर देता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। तुमच्या समोर बॅनर दिसतोय आणि या लेक्चरचं टायटलही तुम्हाला दिसतंय। काय टायटल आहे तर टीटी अभ्यासक्रमातील इंग्लिशच्या तयारीचा शॉर्टकट। पहिली गोष्ट, बऱ्याच जणांना इंग्लिशची भीती वाटते। ते 250 वर्षे इंग्रजांना राहू दिलं, पण इंग्लिशची भीती काय आपल्याकडे गेली नाही। खरं तर मराठी असो, हिंदी असो, जगातल्या कुठल्याही भाषेपेक्षा छोटी, कमी शब्दांची इंग्लिश भाषा आहे आणि त्याच्यामुळे ती खूप सोपी भाषा आहे। खूप सोपी भाषा आहे। म्हणून पहिला मनातला न्यूनगंड, भीती मनातून काढून टाका की इंग्लिश अवघड आहे, अजिबात नाही। आता त्याच्याही पुढचा मंत्र मी तुम्हाला देणार आहे। काय की इंग्लिश ग्रामर आणि व्हॉकॅब्युलरीवर टीटी पेपर 1 असो, पेपर 2 असो, इंग्लिशच्या ग्रामरवर आणि व्हॉकॅब्युलरीवर मिळून जे 30 प्रश्न येतात 30 मार्कांसाठी, त्या जेवढे घटक तुम्हाला शिकायचे, आज मी तुम्हाला त्यातले 60% 60% घटक वाचू नका, अभ्यासू नका असं सांगेन। कारण का त्यातले 50 ते 60 घटकांवर 5-6 प्रश्न येतात आणि महत्वाचे 40 ते 45% जे घटक आहेत, टक्के म्हणतोय मी, घटक नाही, संख्या नाही, 40 ते 50% जे घटक आहेत त्यावर सुमारे 25 प्रश्नांपर्यंत प्रश्न विचारले जातात। मग आपल्याला त्या 5 प्रश्नांसाठी जर 50-60% घटक वाढत असतील तर कशाला डोक्याला ताण घ्यायचा? 5 घटक कट। आपल्याला कुठे ते मेरिट मध्ये जायचंय? आपल्याला इथं ज्यांनी 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आपला कोर्स जॉईन केलेला आहे त्यांनी 30 पैकी 30चं टार्गेट ठेवायचं। मात्र आता 60 दिवसांपेक्षा कमी वेळ बाकी आहे, तर आपल्याला किमान वेळेमध्ये त्यातली त्यात शिक्षक बांधवांना, भगिनींना मरणाच्या ड्युट्या आहेत। सध्या परीक्षेबरोबरच बाकीचे इतके उद्योग शाळेमध्ये वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं वेळ कमी आहे, म्हणून कमी वेळेमध्ये तयारीसाठी तुमचा 50% किंवा त्यापेक्षा जास्त वेळ वाचवण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे। मी तुम्हाला कोणते घटक करायचे तेवढेच लक्षात राहू द्या। टीटी पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, 2013 पासून ते 2025 पर्यंतचं हे सगळं विश्लेषण पाहिलं आणि त्या सगळ्या विश्लेषणानंतर तुम्हाला 30 पैकी जर 25चं टार्गेट ठेवायचं असेल तर मी बोल्ड केलेले, फोकस केलेले जे घटक आहेत ते घटक अशा प्रकारे पट्ट्यामध्ये दिसत आहेत, ते पहा। मग तुम्हाला 1 नंबरला प्रिपोजिशन दिसल, 2 नंबरला इथं डिग्री आहे, 3 नंबरला आर्टिकल्स आहे। बाकीचे घटक अगदी कमी महत्वाचे, त्याच्यावर फार काय प्रश्न येत नाही, 5-6 प्रश्न त्याला आणि 24-25 प्रश्न हे महत्वाचे झाले। पहा 1 2 3 4 5 6 7 8 टॉपिक कट झाले, त्यातले फक्त 3च घेतले। पहा 3च घेतले। मी तुम्हाला मार्कांचे टोटल पेन करून दाखवतो किती होते। यानंतर पहा टेन्स, काळ, व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, सोपे टॉपिक आहेत आणि ते एकदा वाचले तरी किंवा एकदा आपले व्हिडिओ पाहिले तरी आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत। डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, क्लॉजेस खूप सोपं आहे, फिगर्स ऑफ स्पीच, त्यानंतर सिंथेसिस म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, त्यानंतर कॉमन एरर्स, ओके कॉमन एरर्स, याच्यानंतर पुढे पहा व्हॉकॅब्युलरी, मग त्याच्यामध्ये स्पेलिंग असेल, सिनॉनिम असेल, अँटोनिम असेल, इडियम्स असेल, फ्रेजेस, बरोबर। तर व्हॉकॅब्युलरी 1 वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम, इथं फ्रेजेस सेपरेट दिलेले आहे। तर अशा रीतीने हे 3 टॉपिक आहेत, हे 3 टॉपिक आहे। बघा आता मी तुम्हाला 2025च्या मार्काची टोटल करून दाखवतो। 2 3 3 आणि 6 9। पण त्या अगोदर पहा
कॉम्प्रिहेन्शन पॅरेग्राफ, हा जो पॅरेग्राफ विचारला जातोय तो पॅरेग्राफ तर आउट ऑफ मार्क्स आपल्याला देणार आहे. त्याची काही सरावाची तो काय वाचायची तो काय पाठ करायची गरज आहे का? नाही. म्हणजे पॅरेग्राफच्या अभ्यासाची तुम्हाला गरज नाही. पॅरेग्राफ 5 पैकी 5 मार्क देणारच द्यायलाच पाहिजे. म्हणजे हे 5 तर येणारच आहेत आपल्याला, पण त्याचा अभ्यास न करता. म्हणून मी ते फोक आपल्या अभ्यासाच्या यादीमध्ये घेतलेलं नाही. पॅरेग्राफ ह्या 5 मार्काला तो फिक्स येतो म्हणजे येतोच. मग हे 5 तर आपण बाजूला ठेवू, ते टोटल मध्ये घ्यायचे नाही. 2, 3, त्यानंतर 6 आणि 3 9 झाले. ओके. त्यानंतर 10, 11, 12, 13, 14, 14 आणि 2 16, 17, 18, 19 आणि याच्या पाठीमागे 2 आहेत 21 मार्क. 21 मार्क्स आपले मी सांगितलेले तेवढे टोटल टॉपिक झाले आणि त्याच्यानंतर 5 मार्क पॅरेग्राफचे, म्हणजे 26 पर्यंत जातोय आपण. आणि पॅरेग्राफ जरी वजा केला तरी 21 मार्क्स आपले 60% टॉपिक बाजूला काढून 21 मार्क्स पर्यंत आपण जातोय. 21 मार्क पर्यंत जातोय म्हणजे सुमारे 60% घटक बाजूला केले आणि 40%च घटक केले तरीही आपल्याला 30 पैकी 20 ते 21 मार्क्स पडणार आहेत. कोणत्याही वर्षीचं वर्गीकरण आपण पाहिलं 2 ते 3 मार्काचं कमी जास्त होईल, मात्र तुम्हाला हेच टॉपिक परीक्षेला येतात, यावरच सातत्यानं वेटेज आहे. म्हणून एवढेच टॉपिक करा. आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये हे सर्व टॉपिक शिकवलेले आहेत आपल्या कोर्समध्ये. त्यावर प्रश्नोत्तर विश्लेषण सुद्धा झालेले आहे. आतापर्यंत आलेले सर्व PYQ पण घेतलेले. आणि हे जे महत्वाचे टॉपिक आहेत या टॉपिकवर मी आपल्या, मग तुम्ही एकत्रित कोर्स घेतलेला असेल किंवा सेपरेट इंग्लिश विषयाचा घेतलेला असेल, त्यामध्ये तुम्हाला हे फास्ट ट्रॅक लेक्चर मध्ये हे पुन्हा मी घेणारे. एक लेक्चर झालंय की त्यावर सोडवण्यासाठी टेस्ट पाठवणारे आणि त्या टेस्टचे विश्लेषण देणारे. म्हणजे इथून पुढे जरी तुम्ही कोर्स जॉईन केला तरी तुम्हाला 30 पैकी कमीत कमी या फास्ट ट्रॅकच्या कोर्स मधून 20 ते 21 प्रश्न मिळणार आणि आपल्या पॅरेग्राफचे 5 फिक्स धरायचे. असे 25-26 प्रश्नापर्यंत आपण जातच आहोत. अशा रीतीनं इंग्लिश आणि मराठी ज्यांनी घेतलेली आहे त्यांना या इंग्लिश बद्दलची अशी थोडक्यामध्ये मी माहिती दिली. एवढ्या घटकांवर फोकस करा, एवढेच फोकस करा, तुम्हाला फार छान पद्धतीने स्कोअर करता येईल. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात काळजी करत बसायचं नाही. फक्त काळजीनं हे महत्वाचे घटक शिकायचे. तुमच्यासाठी परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, मराठी आम्ही सर्व विषयांचं अशा प्रकारचं वर्गीकरण करून देणार आहेत. वेळ कमी येतं एवढेच घटक करा, वेळ कमी येतं एवढेच घटक करा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि हे आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. म्हणून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या शिक्षक बांधवांसाठी, भगिनींसाठी ही अत्यंत उपयुक्त माहिती शेअर करा आणि या लेक्चरला लाईक करा. आणि अशा प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीचे टेलिग्रामची लिंक दिलेली, त्यावरून ग्रुप जॉईन करा. ज्या ग्रुपवर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या PDFचं अपडेट मिळत राहील. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.